प्रसिद्ध मुलाखतकार सुधीर गाडगीळ सर सध्या आपल्यासोबत आहेत. सर, आपण पाहतोय आशाताईंचे काही किस्से आत्ता आपण माझा कट्ट्यावरचे ऐकले आणि त्यांची जिंदादिली, त्यांची जिद्द ही आपण कायमच पाहिलेली आहे, त्याबद्दल कायम चर्चा झालेली आहे. आणि तुम्ही आशाताईंचे स्नेही आहात. कशा दिसल्या तुम्हाला आशाताई या सगळ्या काळामध्ये, या त्यांच्या पूर्ण कारकिर्दीमध्ये? अगदी नेमक्या शब्दात सांगायचं तर आपल्याकडे आपण बारीक सारीक गोष्टीचा बाऊ करतो आणि लोकांमध्ये त्याची चर्चा करत बसतो. ही एकमेव व्यक्ती मी अशी पाहिली की संकटाचा पाऊस पडून व्यक्तिगत जीवनामध्ये दुःखाच्या अनेक घटना घडून सुद्धा कधीही त्यांना मी दुर्मुखलेलं पाहिलं नाही. तुम्हीही पाहिलं नसेल. कायम हसतमुख आणि मनपूर्वक बोलणं. आणि एकदा बोलायला लागल्यानंतर माझ्याशी तर त्यांचं माझं वय ज्ञान सगळ्या अर्थाने मी पात्रता दुय्यम असूनसुद्धा त्या माझ्याशी मुलासारखं वागायच्या. हात हातात घेऊन गाणं म्हणायच्या. माझ्या खांद्यावर डोकं ठेवून क्षणभर डुलकी मारायच्या. असा माझा त्यांच्याबाबतचा अनुभव आहे. नाही, अगदी खरं आहे. म्हणजे आशा म्हणून जन्माला येणं, आशा म्हणून जगणं आणि ती आशा कायम जिवंत ठेवणं, याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे आशाताई भोसले आहेत. सुधीर गाडगीळजी, काही अशा आठवणी आहेत ज्यामध्ये आशाताईंच्या व्यक्तिमत्वाचे वेगळे पैलू जे आजपर्यंत लोकांना कधी माहितीच नव्हते, कळलेच नव्हते, ते तुम्हाला अनुभवता आले? खूप आले, पण अगदी खरं सांगू का, आत्ता मगाचपासून त्या अधिकृत गेल्या हे कळल्यापासून, म्हणजे गेल्या जमा आहेत असं काल रात्रीपासून वाटत होतं, पण अधिकृत गेल्याची टी व्हीवर बातमी पाहिल्यापासून मला काही सुचेनासच झालं आहे. एरवी मी बोलण्याबाबत स्वतःला खूप शहाणा समजतो, पण माझ्या असं लक्षात आलं की आशाताईंचं जाणं हे मला तीव्रतेने त्रासदायक, तापदायक, अत्यंत दुःखद असं ठरलेलं आहे. काय आठवेनासच झालं आहे काही. पण तरी एक म्हणता येईल की त्यांच्या गाण्यांनी मला कायम आनंद दिला, त्यांच्या बोलण्याने मला उत्साह दिला आणि त्या वय बी काहीही अंतर न मानता माझ्याशी जो संवाद साधायचा ना, त्यामुळे अत्यंत जवळच्या वाटायच्या त्या मला. आणि मी त्यांना एखादी अगदी आतली गोष्ट जी कोणाला सांगू नये असं वाटतं ती सुद्धा एकमेकांशी बोलायचो. सुधीर गाडगीळजी, आपण पाहिलेलं आहे की आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यात जी बोला 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 नाही बोला. आपण पाहिलंय आशाताईंचं आयुष्य जर आपण पाहिलं तर सुखासोबत काही ना काही दुःख त्यांच्या वाट्याला, त्यांच्या दाराशी उभी असलेली आपण पाहिलेलं आहे. आणि म्हणजे करिअरमध्ये तर एक संघर्ष समांतर त्यांच्यासोबत होताच, पण त्यांच्या आयुष्यात सुद्धा एक संघर्ष त्यांच्यासोबत होता आणि तरीही त्यांच्या चेहऱ्यावरती हसू असायचं, जिंदादिली होती. अगदी खरं सांगू का, त्यांना महत्त्वाचं म्हणजे मोठा मुलगा गेला. मुलीनं आमचा कार्यक्रम चालू असतानाच घरी आत्महत्या केली. नवरा आधीच गेला. अशा घरातल्या अत्यंत तीव्र दुःखाच्या घटना घडलेल्या असूनसुद्धा तुम्ही त्याचं भांडवल करून कोणा लोकांसमोर कुरकुरताना त्यांना कधी पाहिलं आहे? कधीही नाही. त्या दुःखाचं भांडवल करायचं नाहीत. कायम मनपूर्वक हसत लोकांना सामोऱ्या जायच्या. कारण त्या म्हणायच्या की गाणं ऐकायला आपलं आणि आपल्याशी बोलायला लोक उत्सुक असतात, त्या आपल्या दैनंदिनीतल्या अनेक ताणातनं बाहेर जाण्याकरता. तर आपण पुन्हा आपले व्यक्तिगत ताण त्यांना पुन्हा कशाला द्यायचे? इतकं त्यांचं सर्वसामान्य रसिकांशी निकटचं नातं होतं. सर, आपण भारतीय संगीत सृष्टीचा जर विचार केला तर त्याच्यामध्ये 4 स्तंभ आपण कायम म्हणतो. किशोर, रफी, लता आणि आशा या चौघांनी प्रत्येकाचं भावविश्व समृद्ध केलेलं आहे आणि आज हे चौघही आपल्यामध्ये नाही आहेत. खरं आहे. अशा वेळी काय भावना येतात आपल्या मनामध्ये? काय मला मी सांगितलं, मी तुम्हाला म्हटलं ना की मला सकाळपासून काही सुचेनासच झालं आहे. एरवी मी बोलणं म्हटल्यानंतर कोणत्याही स्थितीमध्ये बोलण्यात मी एकदम पक्का
आत्मविश्वास पूर्ण असतो आणि कुठल्याही विषयावर कधीही कितीही केव्हाही कसंही खणखणीत बोलतो. पण आज सकाळपासून मला प्रथमच अशी गोष्ट घडते आहे की आशाताईंच्या आठवणींच्या ह्याच्यामध्ये मला सुचेनं असं झालं आहे, मनातले असंख्य मुद्दे त्यांच्याबद्दलचे विसरायला होत आहेत. इतकं टोकाचं जवळचं नातं आशाताईंशी आहे. त्यांची मुलाखत घेण्याचा योग तर आलाच असेल अनेकदा आणि मुलाखतकार म्हटलं की सगळ्यात अग्रक्रमाने तुमचंच नाव आजही महाराष्ट्राच्या ओठांवरती येतं. त्या मुलाखतीतले काही प्रसंग किंवा त्यांनी अगदी वेगळ्या पद्धतीनं दिलेलं एखादं उत्तर. अहो, मी त्यांची मुलाखत पहिल्यांदा घेतली ती म्हणजे 1980 साली. म्हणजे नुकती सुरुवात झाल्याच्या वेळेला मी त्यांची पहिली मुलाखत घेतली आणि नंतर 22 वेळा त्यांनी मला मुलाखत अधिकृत अशी दिली आणि ती महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या गावात नव्हे तर देशाच्या वेगवेगळ्या भागात आणि परदेशात सुद्धा एवढं वैविध्यपूर्ण बोलणं त्यांनी माझ्याशी केलेलं आहे. आणि हे करत असताना त्या अगदी मोकळेपणाने बोलायच्या. त्यांनी मलाच एकदा विचारलं की माझ्याबद्दल एवढं भरभरून बोलतोस, दीदीशीही गोडगोड बोलतोस, तुला माझ्यात आणि तिच्यात काय फरक जाणवतो. म्हटलं दीदीबद्दल आदर वाटतो आणि आपल्याबद्दल जिव्हाळा वाटतो. नाही आणि ही भावना आणि मुख्य म्हणजे काय आहे, आणि मुख्य म्हणजे काय 11,000हून अधिक गाणी होती त्यांची. तर ती त्यांना तर पाठ होती, समोरच्याला किती पाठ आहेत हे त्या जाणून घ्यायच्या. म्हणजे पक्क चेक केल्याशिवाय नव्हत्या बोलत. आपल्याबद्दल खरंच प्रेम आहे, आपल्या गाण्याबद्दल खरंच त्यांना आपुलकी आहे का हे त्या चेक करायच्या सगळ्यांशी. माझ्याशी तर करायच्या. माझ्या घरी बिरी आल्या, जेवण केलं आहे, त्यांना गाण्या इतकंच खाणं हा अत्यंत आवडीचा भाग होता. आणि उत्तम स्वयंपाक करायचं आणि मला म्हणायचं जेवायला ये. म्हटलं मी शाकाहारी आहे हो. ते म्हणले का मला शाकाहारी येत नाही असं वाटतं का. असं म्हणून त्यांनी मला शाकाहारी पण करून खिलवलं आहे. याच्यापेक्षा आणि काय पाहिजे हो. ती बाई कुठे, आपण कुठे. तुम्ही असं सांगितलं की 22 वेळा त्यांनी तुम्हाला अधिकृतरित्या मुलाखत दिलेली आहे. मुलाखती तर झाल्याच, पण जसं तुम्ही सांगितलं की घरगुती संबंध सुद्धा खूप सौहार्दाचे होते, जिव्हाळ्याचे होते. हाच शब्द तुम्ही आता वापरलात. त्या घरामध्ये वावरताना कशा असायच्या? त्या घरामध्ये तितक्यात त्यांच्या डोक्यात त्या क्षणी गाणं असेल तर त्या गाण्याबद्दलचा विचार चाललेला असायचा. आणि आपली मुलाखत चालू असेल तर त्या मुलाखतीमध्ये मी काय विचारतो इकडे नेमकं लक्ष असायचं. आणि त्याला नीट उत्तरं देतोय की नाही आपण हे मलाच विचारून चेक करायच्या. आणि जिव्हाळा तर इतका केव्हा काय माझ्या खांद्यावर डोकं ठेवून झोपलेल्या पण आहेत त्या. नाही खरं आहे, अत्यंत जिव्हाळ्याचा आणि काय म्हणतात प्रेमाचा असा हा सगळा नातेसंबंध आहे. आणि खरंच अगदी काही भाग्यवान लोकांपैकी आपणही आहात सुधीर गाडगेजी, की ज्यांना आशाताईंचा हा स्नेह, त्यांची ही वेगवेगळी रूपं आणि 100% त्यांचा हा मिश्किलपणा अगदी जवळून अनुभवता आला. त्यांच्या व्यक्तिमत्वातलं अष्टपैलुत्व सुद्धा तुम्ही पाहिलेलं आहेत. मनापासून आभार आपले. आपण बातचीत केलीत आमच्याशी त्यासाठी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.